आता नेवासा शहरात आलंय दी सॅनिटरी स्टुडिओ. टाइल्स, बाथरूम फिटिंग्स आणि सॅनिटरी वेअरचं फॅक्टरी आउटलेट. स्टाईल्स 28 रुपये स्क्वेअर फूट पासून, कमोड 1399 मध्ये, बेसिन 500 पासून सुरू. दर्जेदार, स्टायलिश आणि टिकाऊ मटेरियल, तेही फॅक्टरी प्राइस मध्ये. बचतही आणि क्वालिटीही. म्हणूनच रिनोव्हेशन असो वा नवं घर, त्यासाठी एकच नाव, दी सॅनिटरी स्टुडिओ. आपल्या शोरूमचा पत्ता दी सॅनिटरी स्टुडिओ, श्री पावन गणपती मंदिरासमोर, नेवासा फाटा रोड, नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. त्यामुळे आता उशीर करू नका, आजच भेट द्या दी सॅनिटरी स्टुडिओला. 3 वर्षांपासून प्रलंबित असलेली नेवासा नगरपंचायतीची निवडणूक अखेर जाहीर झाली. तहसील कार्यालयात पार पडलेल्या आरक्षण सोडतीनंतर शहरभर फक्त एकच चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे नेवासा नगरपंचायत निवडणूक. नेवासा नगरपंचायत स्थापन झाल्यापासून ही होणारी फक्त दुसरीच निवडणूक आणि त्यामुळे शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार चांगलेच तयारीला लागले आहेत, तर प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी धावपळ सुरू झाली आहे. मागील निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या पॅनेलने नेवासा नगरपंचायत आपल्या बाजूला खेचून आणली होती, पण यंदाचं समीकरण वेगळं आहे. कारण 2024 विधानसभा निवडणुकीत आमदार विठ्ठलराव लंघे यांनी गडाख यांचा पराभव केला होता आणि त्या निकालानंतरचं नेवासाचं राजकीय गणित पूर्ण बदललं आहे. आता सगळ्यांचं लक्ष आहे जनता यावेळी कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार याकडे. गडाख गट पुन्हा सत्ता टिकवेल का, की आमदार लंघे यांचा प्रभाव यंदा नगरपंचायतीतही दिसेल? आणि यंदाच्या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच नेवासा नगरपंचायतीचा नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडून दिला जाणार आहे. म्हणजेच ही फक्त निवडणूक नाही, तर ही प्रतिष्ठेची लढत आहे, प्रत्येक पक्षासाठी आणि प्रत्येक वॉर्डसाठी. मंडळी, आता प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुमच्या वॉर्डात कोण उमेदवार योग्य वाटतो? कोणाच्या चेहऱ्यावर तुम्ही विश्वास ठेवाल नगरसेवक म्हणून? तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा. नेवासा नगरपंचायती निवडणुकीतील प्रत्येक हालचाल, प्रत्येक अपडेट आणि राजकीय समीकरणांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आत्ताच नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण पुढील काही महिने नेवासा होणार आहे राजकारणाचं रणांगण.